एमडी विक्री पिस्तूल बाळगणारे लूटमार करणारे अटकेत उपनगर पोलिसांनी आवळल्या 6 जणांच्या मुसक्या। उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत सराईत गुन्हेगारासह 6 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। या कारवाईत 2 गावठी कट्टे, 10 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा तब्बल 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या मोहिमेत ट्रक चालकाला लुटणारा आरोपी आणि नशेसाठी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे संशयित आरोपीही ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली। उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी सूरज गवडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर दुर्गा माता मंदिर जुना सायखेडा रोड परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, गौरव गवडी, प्रशांत देवरे, पंकज करपे यांनी सापळा रचला। पथकाने सौरभ दिगंबर महाले वय 27 वर्ष राहणार धात्रक फाटा नाशिक व कौस्तुभ धनंजय इखनकर वय 24 वर्ष राहणार दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे नाशिक रोड या 2 संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले। त्यांच्या अंगझडतीतून 5 ग्रॅम एमडी, रोख 9,000 रुपये, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 1.18 लाखांचा मुद्देमाल मिळून आला। त्यांच्या चौकशीतून मुख्य पुरवठादार इशाद चौधरी या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले। जय भवानी रोड परिसरात राहणाऱ्या या सराईत गुन्हेगाराकडून 5 ग्रॅम एमडी आणि 2 गावठी कट्टे असा 56,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्याच्यावर तब्बल 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईत उपनगर पोलिसांनी 10 ग्रॅम एमडी, मोबाईल, मोटारसायकल व 2 गावठी कट्टे असा एकूण 1,74,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।